29 तारखेला कराड शहर च्या तर्फे त्यांचे जे गुन्हे प्रगतीकरणाचे कर्मचारी आहेत त्यांच्यातर्फे श्रेयस श्रीरंग पवार उर्फ पिल्ल्या याला एक पिस्टल आणि 2 जिवंत कारतूस याच्यासहित पकडलेलं आहे. त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की एक मोबाईल शॉपी SS येथे अखिल नलावडे याचा एक मृत्यू झाला होता. त्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत अजिम मुल्ला याला मारायचं होतं आणि हा जो मयत आहे त्यातला अखिलेश नलावडे याचा हा मित्र आहे श्रेयस पवार, त्याला त्याचा बदला घेण्याकरता त्याची इच्छा होती. याच्यामध्ये आमच्या DB स्क्वॉडला गुप्त माहिती मिळाली आणि त्याच्यानुसार त्याने सापळा रचला आणि हा पिस्टल 2 राऊंड मिळालेले आहे आणि त्याच्यानुसार आर्म्स ॲक्टनुसार भारतीय आर्म्स ॲक्टनुसार 325 नुसार गुन्हा दाखल आहे आणि पुढचा तपास कराड शहर पोलीस करत आहे. सर, हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे? नाही, याच्याविरुद्ध आधीचे कोणतेही गुन्हे नाही आहेत. याच्यासोबत अजून कोणी साथीदार वगैरे आहे त्याबाबत काय तपासाचा भाग आहे. याच्यामध्ये आम्ही PC घेऊ, मुळात हे कुठून मिळवलं, अजून काही इतर आहे का त्याचा नक्की शोध होईल. कारण ही एक कॉन्स्पिरसी दिसते जी मारायची, की एका माणसाच्या ह्याच्यात असेल नसेल हा नक्कीच तपासाचा प्रश्न आहे. पिस्टल कोणी दिलं, कोणी मदत केली, कुठून आणलं, इतर काही गोष्टी आहेत ते नक्की आपल्याला पुढच्या तपासात लक्षात येईल. आज साहेब, कराड शहरात वाढती गुन्हेगारी याच्यावर वचक बचतीसाठी आपल्या काही उपाययोजना भविष्यात आहेत का? याच्यामध्ये थोडीशी वाढती गुन्हेगारी या शब्दाला मी थोडासा ऑब्जेक्शन देईन. कारण जे गुन्हे दाखल होत आहेत म्हणजे ओव्हरऑल आमच्याकडे ते मागच्या वेळेपेक्षा इनफॅक्ट घरफोडी आणि काही प्रमाणात नक्की कमी झालेलं आहे. आपल्याकडे जबरी चोऱ्या कमी झालेल्या आहेत, चेन स्नॅचिंग यावर्षी कमी झालेली आहे मागच्या वर्षीच्या मानाने. हे आकडा सांगतो. डिटेक्शन हे आमचं चांगलं राहिलेलं आहे. परंतु ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की गुन्हेगारी कम्प्लिटली बंद झाले म्हणा किंवा असं काय होणार नाही. त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये कुठलीही गुन्हेगारी जेव्हा आपण म्हणजे वर्क करायचं असं 2 गोष्टी असतात. एक म्हणजे एकतर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन चांगली घेणं. आता प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचा जो प्रकार आहे तो ॲडिशनल SP माझ्याकडेच येत आहेत नवीन कायद्यानुसार आणि ठीक आहे इथलं मला माहीत नाही, परंतु अख्ख्या जिल्ह्यात पहिल्यांदाच आपण 2 जणांचे बॉन्ड रद्द करून त्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे.